नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वराज्य प्रबोधिनीच्या YouTube चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वप्रथम तुम्ही आपल्या पर्यावरणाच्या स्पेशल PYQs अनालिसिस सिरीजला जो काही प्रतिसाद देताय तो त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। या स्पेशल PYQ अनालिसिस सिरीज मध्ये आपण कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षा 2023 च्या अनुषंगाने त्याच्यामध्ये मुख्य परीक्षेच्या सिलेबस मध्ये नव्याने समाविष्ट झालेला पर्यावरण जो विषय आहे, जो खरं तर मुख्य परीक्षेसाठी तिकडं ग्रुप बी आणि सी ला नौखा आहे, मात्र राज्यसेवेच्या माध्यमातून पूर्व असेल किंवा मुख्य असेल हा सिलेबस मध्ये इन्क्लूड असणारा टॉपिक होता आणि म्हणून आपण आयोगाचा अप्रोच फॉलो करता येण्यासाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या परीक्षेमध्ये पर्यावरण या विषयावरती विचारलेल्या प्रश्नांचा अनालिसिस करतोय आणि त्यामध्ये आजच्या भागामध्ये आपण 2022 च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये जे काही पर्यावरणाबद्दल प्रश्न विचारण्यात आलेले होते तर त्यांचं डिटेल स्वरूपात अनालिसिस करणार आहोत आणि त्याचबरोबर त्या माध्यमातून पर्यावरणाचा कंटेंट, अप्रोच आणि स्ट्रॅटेजी या सगळ्या गोष्टींवरती सविस्तर स्वरूपात फोकस जो आहे तर तो करणार आहोत। सो लेक्चर जे आहे तर ते कंटेंट ओरिएंटेड असेल, त्यामुळे अधिक वेळ न दवडता थेट पद्धतीने आपण फोकस करण्याचा प्रयत्न करूया। सागर चक्रीवादळ मे 2019 मध्ये अरबी समुद्रामध्ये तयार झाले। गोल करतोय ह्याच्यासाठी कारण हा करंटचा प्रश्न आहे आणि करंटच्या प्रश्नातून आपण याचं उत्तर शोधण्यापेक्षाही महत्त्वाचं आहे की अप्रोच घेऊन, प्रोटोटाइप घेऊन, त्याचा साचा घेऊन पुढे जायचं आहे। सागर या चक्रीवादळानं दक्षिण कोकण किनाऱ्यावरती मालमत्तेचं नुकसान केलं। म्हणजे दोन स्टेटमेंट आहेत, त्याच्यात कुठलं चक्रीवादळ कधी आलं, कुठं आलं आणि कुठं नुकसान झालं या चार मुद्द्यांवरती फोकस आहे। म्हणजेच याचा मी अप्रोच त्या ठिकाणी काय घेईन, चक्रीवादळ जर का असेल तर मी काय करणार आहे, आता 2023 च्या परीक्षेच्या अनुषंगानं 2023 मध्ये आलेली सर्व चक्रीवादळं जी आहेत तर ती बघा, ती कुठं आलेली होती, कुठं निर्माण झालेली होती। खास करून आपण फक्त कुठली बघायची आहेत, अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली बघायची आहेत। त्याच्यानंतर त्याला नाव काय देण्यात आलेलं होतं, नाव कोणी दिलेलं होतं हे देखील त्या ठिकाणी विचारलं जातं दुसरे काही क्वेश्चन पेपरचे अनालिसिस केल्यानंतर। आणि त्याच्यानंतर भारताला त्याचा काही इम्पॅक्ट झालेला होता का, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रावरती त्याचा काही इम्पॅक्ट आहे का। सो या कंटेक्स्टमध्ये चक्रीवादळांबद्दल फोकस जे आहे तर ते करा। बऱ्याचदा आपल्याला असं लक्षात येईल की 2017-18 नंतर चक्रीवादळांवरती प्रश्न येण्याचं प्रमाण जे आहे तर ते वाढलेलं आहे। प्रश्न जो विचारला जाऊ शकतो तो म्हणजे बिपरजॉय नावाचं चक्रीवादळ। कमेंट करून नक्की सांगा की बिपरजॉय नावाच्या चक्रीवादळाला बिपरजॉय हे नाव जे आहे तर ते कोणत्या देशानं दिलेलं आहे। आता बेसिकली हे जे चक्रीवादळ आहे तर ते मे 2018 मध्ये आलेलं होतं, त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे। आणि या चक्रीवादळाचा जर का विचार केला तर या चक्रीवादळामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की येमेन असेल किंवा त्या ठिकाणी उत्तर सोमालिया असेल यासारख्या देशांना किंवा गल्फ ऑफ एडन असेल या सारख्या भागांना या चक्रीवादळानं अफेक्ट केलेला होता। त्यामुळे विधान ए आणि बी दोन्ही विधानं जी आहेत तर ती या ठिकाणी चुकीची आहेत। महाराष्ट्राच्या शेती संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। आता बऱ्याचदा काय केलं जातंय, असं स्टेटमेंट दिलं जातंय आणि खाली पर्यावरणीय प्रदूषण असेल किंवा जैवविविधतेचा ऱ्हास असेल याच्या संबंधीची स्टेटमेंट दिली जातात। बघा, मृदाधूप ही महाराष्ट्राच्या शेती संबंधीची गंभीर समस्या नाही असं दिलंय। अहो, महाराष्ट्र घ्या, भारत घ्या, मृदेची धूप होणं ही शेती समोरची गंभीर समस्या त्या ठिकाणी आहे। म्हणजे पहिलं स्टेटमेंट काय चुकीचं आहे। मग पहिलं स्टेटमेंट चुकीचं असल्यामुळं 1, 2 आणि 3 किंवा 1 आणि 2 बरोबर हे दोन पर्याय तर त्या ठिकाणी एलिमिनेट होताना दिसतात। नेक्स्ट, नदीपूर, जंगलतोड आणि अनिर्बंध चराई यामुळे जमिनीची धूप होते का, तर येस डेफिनेटली होते। बघा, आता जंगलतोड आणि अनिर्बंध चराईमुळे काय होतंय तर वृक्षाच्छादन जे आहे तर ते नष्ट होते। वृक्षाच्छादन किंवा वनाच्छादन हे नष्ट झाल्यामुळं मुळांनी जी माती धरून ठेवलेली आहे, मृदा धरून ठेवलेली आहे तर ती मोकळी त्या ठिकाणी होते। आणि नदीला पूर आल्यामुळं तर डेफिनेटली आपल्याला असं लक्षात येईल की जमिनीची धूप जी आहे तर ती मोठ्या प्रमाणामध्ये होते। अतिरिक्त जलसिंचन याच्यामुळे जमिनी क्षारयुक्त होतात का, तर अतिरिक्त जलसिंचन आणि बेसुमार पद्धतीनं केलेला खतांचा वापर यामुळे जमिनी क्षारपण होतात, नापीक होतात, किंवा ज्याला एक संकल्पना वापरली जाते ना, तुम्ही वाचली असेल, सॅलिनेशन ऑफ लँड, किंवा अजून एक संकल्पना वापरली जाते लँड डेझर्टिफिकेशन, भूमी वाळवंटीकरण।
पुढे याचा संदर्भ आजच्याच लेक्चरमध्ये लँड डेझर्टिफिकेशनचा येणार आहे. सो मग विचार केला तर पहिलं विधान चुकीचं आहे, दुसरं बरोबर आहे, तिसरं बरोबर आहे. सो पर्याय क्रमांक याचा जर का विचार केला तर 1 हे याचं अचूक उत्तर आहे. बघा त्याच्यानंतर जीवावरण राखीव क्षेत्र किंवा जीव मंडळ हे डॅश नुसार सीमांकित करतात असं विचारलेलं आहे. जीवावरण मंडळ किंवा जीवावरण राखीव क्षेत्र. आता इथं त्यालाच काय म्हणतो आपण, बायोस्फिअर रिझर्व्ह असं म्हणतो. मुद्दा म्हणून इंग्रजी पण त्या ठिकाणी स्टेटमेंट घेतलेलं आहे, कारण बराच कन्फ्युजन जे आहे तर ते इथं होताना दिसतंय. मध्यवर्ती भाग, बफर झोन, संक्रमण विभाग असे काही ऑप्शन्स दिलेले आहेत, किंवा इकडं सूक्ष्म पर्यावरणीय विभाग, सूक्ष्म पर्यावरणीय विभाग 3 ऑप्शन दिलेले आहेत. पण हे कशावरती आधारित आहे हो? कोअर झोन, बफर झोन आणि ट्रान्झिशन झोन, किंवा त्याला म्हटलं जातं कोअर बफर स्ट्रॅटेजी. काय असते ही कोअर बफर स्ट्रॅटेजी? तर जो भूप्रदेश, वनक्षेत्र आपल्याला संरक्षित करायचंय त्याला डिक्लेअर केलं जातं कोअर झोन म्हणून. या कोअर झोन मध्ये सगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीजला काय केलं जातंय, रिस्ट्रिक्ट केलं जातंय. त्याच्यानंतरचा जो झोन आहे तर तो कुठला झोन आहे? बफर झोन या ठिकाणी आहे. इथं सायंटिफिक रिसर्च आणि काय म्हणतात त्याला, शैक्षणिक उपक्रमांना परवानगी दिली जाते. काही अंशी गुरे चराईसाठी किंवा वन उत्पादन जे आहे तर ते मिळवण्यासाठी परवानगी जी आहे तर ती या ठिकाणी दिली जाऊ शकते. आणि नंतरचा जो आहे तर तो म्हणजे ट्रान्झिशन झोन आहे. या ट्रान्झिशन झोन मध्ये मग घरं असतात, तिथं पर्यटनाला मोठ्या प्रमाणामध्ये परवानगी जी आहे तर ती दिली जाते. मानवी क्रियांना, विकास प्रकल्पांना परवानगी दिली जाते. मग ही कोअर बफर स्ट्रॅटेजी आली कुठून? तर 1971 साली युनेस्कोनं एक कार्यक्रम चालू केला. त्या कार्यक्रमाचं नाव होतं, बघा पर्यावरणाशी संबंधित आंतरराष्ट्रीय संस्था आणि संघटना टॉपिक मधला मुद्दा आहे, त्यामुळे नीट लक्ष देण्याचा प्रयत्न करा. युनेस्कोनं मॅन अँड बायोस्फिअर प्रोग्राम नावाचा प्रोग्राम चालू केला. कशासाठी? तर युनेस्कोचं असं म्हणणं होतं की या ठिकाणी प्रॉब्लेम असा होतोय की मानव वन्यजीव संघर्ष होते, आणि त्यामुळं एका बाजूला नैसर्गिक शास्त्र आहे, दुसऱ्या बाजूला अर्थशास्त्र आहे, आणि तिसऱ्या बाजूला सामाजिक शास्त्र आहे. म्हणजे नैसर्गिक शास्त्र काय सांगतंय की प्राण्यांची हानी नाही झाली पाहिजे. सामाजिक शास्त्र काय सांगतंय, लोकांची त्या ठिकाणी लोक राहत आहेत तर लोकांची वस्ती जी आहे तर त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन नाही आले पाहिजेत. आणि अर्थशास्त्र काय सांगतंय, अहो तुम्ही ज्या भागाला रिस्ट्रिक्ट करताय त्या भागामध्ये लोकांची जी उपजीविका जी आहे तर ती हिरावली जाते, तर ती उपजीविका देखील हिरावली जाऊ नये. सो नैसर्गिक शास्त्र, अर्थशास्त्र आणि त्याचबरोबर सामाजिक शास्त्र यांच्यामध्ये सांगड घालण्याचा प्रयत्न जे आहे तर ते जीवावरण राखीव क्षेत्र चालतंय. भारतामध्ये हीच स्ट्रॅटेजी जी आहे कोअर बफर स्ट्रॅटेजी तर ती त्या ठिकाणी फॉलो केली जाते. 1976 साली याच जीवावरण राखीव क्षेत्राच्या बाबतीमध्ये जीवावरण राखीव क्षेत्राचे जागतिक जाळे किंवा वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्व्ह नावाचा कार्यक्रम युनेस्कोनं चालू केला. त्याच धर्तीवरती आपल्याला असं लक्षात येईल की 1986 मध्ये भारत सरकारनं राष्ट्रीय जीवावरण राखीव क्षेत्र कार्यक्रम नावाचा कार्यक्रम जो आहे तर तो सुरू केला. राष्ट्रीय जीवावरण राखीव क्षेत्र कार्यक्रम याचा उद्देश होता भारतामध्ये जे काही संरक्षित वनक्षेत्र आहेत, राष्ट्रीय उद्यान, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प आहेत तर त्यांना विस्तारित आधार जो आहे तर तो या अंतर्गत प्रदान करायचा होता. आणि त्याच्यासाठी 1986 मध्ये हा कार्यक्रम सुरू केला. भारतामध्ये या कार्यक्रमाअंतर्गत एकूण 18 त्या ठिकाणी जीवावरण राखीव क्षेत्र घोषित केलेली आहेत. या 18 जीवावरण राखीव क्षेत्रांपैकी 12 जीवावरण राखीव क्षेत्र जे आहेत तर ती युनेस्कोच्या वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्व्हचा त्या ठिकाणी भाग आहेत. त्याच्यानंतर बघा, खालीलपैकी कोणता हॉटस्पॉट प्रदेश जैवविविधतेला आपत्ती चिन्ह असल्याच्या संदर्भात धोका असलेला आहे? आता जर आयोगाचं उत्तर बघितलं तर आयोगानं उत्तर पूर्व भारत दिलेलं आहे. पण इथं लॉजिकली विचार करण्याचा प्रयत्न केला, कन्सेप्च्युअली विचार करण्याचा प्रयत्न केला तर याचं उत्तर जे आहे तर ते पश्चिम भारत किंवा पश्चिम घाट असणं गरजेचं आहे. बघा 1988 साली नॉर्मन मायर्स या शास्त्रज्ञानं बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट नावाची संकल्पना मांडली. या शास्त्रज्ञाचं असं म्हणणं होतं की ज्या ठिकाणी जैवसंपदा विपुल प्रमाणात आहे मात्र या जैवसंपदेचा ऱ्हास त्या ठिकाणी होतोय किंवा ही जैवसंपदा जी आहे तर ती धोक्यात आलेली असेल तर अशा भागांना बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट त्या ठिकाणी घोषित करण्यात यावं. आणि या दृष्टिकोनातून 1989 साली
कॉन्झर्वेशन इंटरनॅशनल नावाची एक संस्था आहे. तर त्या कॉन्झर्वेशन इंटरनॅशनल नावाच्या संस्थेनं बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट नावाची संज्ञा जी आहे तर ती त्या ठिकाणी प्रचलित केली किंवा ती प्रत्यक्षात त्या ठिकाणी आणली. आणि त्याच्यानुसार सध्या जर का बघितलं तर जगामध्ये 36 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट घोषित करण्यात आलेले आहेत. त्या 36 पैकी 4 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट जे आहेत तर ते कुठं आहेत? भारतात आहेत. त्याच्यामध्ये जर विचार केला तर हिमालय आहे, त्याच्यानंतर सुंदालँड आहे, त्याच्यानंतर पुढचा जर विचार या ठिकाणी केला तर इंडो बर्मा हा एक बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे. आणि चौथा जो आहे तर तो पश्चिम घाट आणि श्रीलंका, हे 4 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट जे आहेत तर ते भारतात आहे. आता एक लॉजिक, हिमालयाला काय प्रॉब्लेम आहे? पण मग हिमालयातला उत्तर पूर्व भारत असं तिथे येणं अपेक्षित नाही. त्याच्यामध्ये पंजाब हिमालयाचा पण पार्ट आहे, त्याच्यामध्ये काश्मीर हिमालयाचा पण पार्ट आहे, त्याच्यामध्ये मग इतर उत्तराखंड मधला हिमालयाचा पण रिजन येतोय. त्यामुळं याचं उत्तर जे आहे तर ते पर्याय क्रमांक 4 येईल. बाकीच्या कन्सेप्ट ज्या आहेत तर त्या या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा, खालीलपैकी प्रवाळ रांगांची किंवा कोरल रीफ्स ज्याला आपण म्हणतो तर त्याची वैशिष्ट्ये कोणती आहेत? मुद्दामून परत इथे इंग्रजी स्टेटमेंट घेतलेली आहेत कारण मराठी स्टेटमेंटमध्ये फार गोंधळ आहे. हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन सजीव समूह आहे. दीज आर ओल्डेस्ट लिव्हिंग कम्युनिटीज ऑन अर्थ. बरोबर आहे का? हो बरोबर आहे. हे अतिजैव इंधन, आता जैव इंधन बायोमासचं त्याचं त्यांनी जैव इंधन उत्पादक असं केलेलं आहे. इट इज अ हाय बायोमास प्रोड्युसर. तर असं आहे का? तिथं जैव इंधन म्हणण्यापेक्षा जैव वस्तुमान हा शब्द जो आहे बायोमाससाठी तर तो ॲप्रोप्रिएट शब्द आहे. सो बायोमास जे आहेत तर ते हाय बायोमास प्रोड्युसर आहेत का? जर आपण या ठिकाणी प्रवाळ भित्तिकांचा विचार केला तर सागरी परिसंस्थेमध्ये प्रवाळ भित्तिका ज्या आहेत तर त्या उत्पादकांची भूमिका त्या ठिकाणी पार पाडतात. ही वनस्पती आणि प्राणीजन्य श्रीमंत विविधता आहे. इट इज रिच फ्लोरल अँड फॉनल डायव्हर्सिटी. बरोबर आहे का? तर डेफिनेटली बरोबर आहे का? 0.1% एवढंच प्रवाळ भित्तिकांचं अस्तित्व जगामध्ये आहे. पण त्या प्रवाळ भित्तिका 25% सागरी जैवविविधतेला सपोर्ट करताना दिसतात. म्हणून प्रवाळ भित्तिकांना फाउंडेशन किंवा प्रवाळांना फाउंडेशन स्पीसीज असं देखील त्या ठिकाणी संबोधलं जातं. आणि हे पाण्याखाली उष्णकटिबंधीय परिस्थितिकी तंत्र आहे. दीज आर शॅलो वॉटर ट्रॉपिकल इकोसिस्टीम. हे पण बरोबर आहे. उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये प्रवाळ भित्तिका आपल्याला पाहायला मिळतात. फ्रिंजिंग, बॅरियर आणि ॲटॉल अशा 3 प्रकार याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील. सो 4ही विधानं बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असेल. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो बघा, अल्फा, त्याच्यानंतर बीटा गॅमा विविधता. अल्फा बीटा गॅमा विविधता म्हणजे काय? सजीवांची श्रीमंती का? आता स्पीसीज रिचनेस किंवा सजीवांची श्रीमंती म्हणजे जैवविविधता. सिम्पसन सूची किंवा विविधता सूची हे चुकीचं आहे, हेही चुकीचं त्या ठिकाणी आहे. आता अल्फा बीटा गॅमा म्हणजे नेमकं काय? तर अल्फा जैवविविधता ही एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातली जी विविधता आहे प्रजातींची तर त्याला अल्फा जैवविविधता असं त्या ठिकाणी संबोधलं जातं. फॉर एक्झाम्पल इथं आपण कन्सिडर केलं की हा ताम्हिणी घाट आहे. तर ताम्हिणी घाट या विशिष्ट अशा भूप्रदेशामधली वेगवेगळ्या प्रजातींची विविधता ही अल्फा जैवविविधता होय. त्याच्यानंतर दुसरी आहे ती म्हणजे बीटा जैवविविधता. तर वेगवेगळ्या परिसंस्थांमध्ये आढळणाऱ्या जैवविविधतेचा तुलनात्मक अभ्यास जो आहे तर तो बीटा जैवविविधतेमध्ये त्या ठिकाणी केला जातो. सो हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे इथं ताम्हिणी घाट आहे, भीमाशंकर आहे, अजून तिकडे आपण असं म्हणूयात की वेगवेगळे अभयारण्य आहेत किंवा अजून विदर्भातले काही अभयारण्य आहेत. तर या सगळ्या परिसंस्थांमधल्या प्रजातींचा तुलनात्मक अभ्यास बीटा जैवविविधतेमध्ये केला जातो. आणि गॅमा जैवविविधतेचा जर विचार केला तर एखाद्या संपूर्ण भागातील किंवा एंटायर रिजन मधील जी जैवविविधता आहे त्याला गॅमा जैवविविधता असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल भारत
भारतामध्ये मग उष्ण वाळवंट पण आहे, भारतामध्ये सदाहरित वन पण आहेत, भारतामध्ये वर्षावन पण बघायला मिळतात, भारतामध्ये पर्वतीय जीवसंहती पण आहे. सो अशा सगळ्याकडची जैवविविधता ही गॅमा जैवविविधतेमध्ये मोजली जाते. सो याचं उत्तर जे आहे तर ते आयडियली पुन्हा एकदा काय असणं गरजेचं आहे, फक्त सी आणि डी. का तर व्हिटाकेर यांनी 1972 साली अल्फा बीटा गॅमा जैवविविधता नावाची संकल्पना जी आहे तर ती मांडलेली होती. मात्र आयोगानं उत्तर सी दिलेलं, आयोगानं उत्तर फक्त सी असं त्या ठिकाणी दिलेलं होतं, पण सी आणि डी असं येणं अपेक्षित आहे. फायनल आन्सर की नुसार आयोगाचं पर्याय क्रमांक 3 उत्तर होतं. त्याच्यानंतर बघा, योग्य जोड्या जुळवा हा आयोगाचा आवडता एरिया आहे. याच्यावरती फिक्स क्वेश्चन येणार आहे, फिक्स क्वेश्चन याच्यावरती विचारलाच जातो. तुम्हाला एन्व्हायरमेंट जरी नसलं सिलेबसला तरी देखील जॉग्राफीला असा प्रश्न विचारला जात होता. अ गटामध्ये राज्य, ब गटामध्ये अभयारण्य किंवा ब गटामध्ये राष्ट्रीय उद्यान देखील त्यांनी दिलेलं आपल्याला दिसतं बऱ्याचदा. किंवा अ गटामध्ये राज्याच्या ऐवजी इथं जिल्हा देतील आणि जिल्ह्यानिहाय अभयारण्य ओळखा असा प्रश्न विचारतील. सो आता इथं काय करायचं, पहिल्यांदा माहित असलेल्या नोन फॅक्ट कडे जायचं. नोन फॅक्ट काय आहे तर महाराष्ट्रामध्ये राधानगरी हे अभयारण्य आहे. मग आता बी ला 1 किती ऑप्शन मध्ये आहे तर 2 ऑप्शन मध्ये आहे. म्हणजे हा ऑप्शन कटला, हा ऑप्शन कटला, 3 आणि 4 राहिला. आता आंध्र प्रदेशचा जर का विचार केला आपण तर आंध्र प्रदेशमध्ये कुठलं अभयारण्य त्या ठिकाणी आहे तर पुलिकत नावाचं अभयारण्य आहे. वेस्ट बेंगॉलचा जर विचार केला तर तिकडे जलदापारा आहे आणि गोव्यामध्ये भगवान महावीर आहे. म्हणजे 3, त्याच्यानंतर 1, त्याच्यानंतर 4 आणि त्याच्यानंतर 2, म्हणजे 3, 1, 4, 2 पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर त्या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा, Rio+20 संयुक्त राष्ट्र निरंतर विकास परिषदेविषयी खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. आता लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. रिओ परिषद जी आहे तर ती 1992 साली पार पडलेली होती. रिओ डी जेनेरो ब्राझील या ठिकाणी. हीच परिषद वसुंधरा परिषद, अर्थ समिट, रिओ अर्थ समिट म्हणून ओळखली जाते. याच्यामध्ये 3 महत्वाचे करार करण्यात आलेले होते. एक UNFCCC नावाचा, त्याच्यानंतर कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी म्हणजेच जैवविविधता करार, आणि तिसरा UNCCD अर्थात युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन म्हणजेच वाळवंटीकरण विरोधी करार संयुक्त राष्ट्र संघटनेचा. आता या परिषदेनंतर 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर ज्या परिषदा पार पडल्या त्याला Rio+5, Rio+10, Rio+20 असं म्हणण्यात आलं. मग 1952 ला रिओ पार पडलेली होती. मग Rio+20 आयडियली कधी पार पडलेली आहे 2012 साली पार पडलेली आहे. इथं काय दिलेलं आहे जून 2014 दिलेलं आहे. त्याच्याऐवजी काय असणं अपेक्षित होतं 2012. ब्राझीलमध्येच पार पडलेली होती का, येस. पण मग पहिलं स्टेटमेंट काय झालं, चुकीचं झालं. या परिषदेत जगासमोर सहस्त्रक विकास ध्येय मांडण्यात आली. सहस्त्रक विकास उद्दिष्ट किंवा सहस्त्रक विकास ध्येय मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स कधी आलेली होती ही 2000 मध्ये आलेली होती. ही परिषद कधीची आहे 2012 ची आहे. मग काय संबंध आहे का इथं, नाही. त्याच्यासाठी मिलेनियम समिट न्यूयॉर्क या ठिकाणी पार पडलेली होती बघा, मिलेनियम समिट. ठीक. हरित अर्थव्यवस्था धोरणाविषयी मार्गदर्शक तत्व या परिषदेत स्वीकारण्यात आली का, येस स्वीकारण्यात आली. या परिषदेमध्ये फ्युचर वी वॉन्ट नावाचं घोषणापत्र जे आहे तर ते स्वीकारण्यात आलेलं होतं. या परिषदेमध्ये संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले. लांब लांब पर्यंत संबंध नाही. सो पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. बाकीचे सगळे डिटेल्स जे आहेत तर ते तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत. हे पण अभ्यासाचा भाग म्हणून व्यवस्थित पद्धतीने अभ्यासा. त्यानंतर बघा, नीती आयोगाच्या चिरंतन विकास उद्दिष्टे निर्देशांक SDG इंडेक्स या अहवालानुसार 2020-21 मध्ये भारताची उद्दिष्टनिहाय कामगिरी असे दर्शवते की 2021 मध्ये 66 पर्यंत सुधारला आहे. 19-20 मध्ये 60 होता, 2018-19 मध्ये 57 होता. बरोबर विधान आहे. 2020-21 मध्ये कोरोना असताना सुद्धा भारताची कामगिरी 15 पैकी 8 उद्दिष्टांमध्ये उत्तम राहिलेली आहे. सो हेही विधान बरोबर आहे. सो दोन्ही पर्याय बरोबर हे याचं अचूक उत्तर आहे. पण आपण काय महत्वाचं लक्षात ठेवाल, SDG इंडेक्स जो आहे
तर त्याच्या बाबतीमध्ये इंडेक्स तयार कोण करतं, त्याच्यानंतर इंडेक्स कशावर आधारित आहे, त्याच्यानंतर लेटेस्ट जो इंडेक्स आहे 2022चा तो नेमका काय आहे 22-23चा, आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राची कामगिरी कशी आहे, हे मुद्दे जे आहेत तर ते या ठिकाणी तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा, परिसंस्था हा स्वयं निसर्गाचा नियमक आणि स्वयं शाश्वत संरचनात्मक व कार्यात्मक संच आहे, जेथे जैविक अजैविक घटक एकमेकांमध्ये गुंतलेले असतात, ज्यामध्ये खालील क्रिया घडतात. सिंपली परिसंस्थेमध्ये जैविक आणि त्याचबरोबर अजैविक घटकांच्या ज्या आंतरक्रिया घडतात, ज्याला आपण काय म्हणतो इंटरॅक्शन्स, तर त्या इंटरॅक्शन्स मध्ये काय काय घडतं त्यांनी विचारले. उत्पादकता किंवा ज्याला प्रोडक्टिव्हिटी आपण म्हणतो घडते का, तर डेफिनेटली घडते. कशी काय घडते, प्रोडक्टिव्हिटीचा जर आपण विचार केला तर एकक कालावधीमध्ये संचयित होणाऱ्या सेंद्रिय पदार्थांच्या निर्मितीच्या दरास त्या परिसंस्थेची उत्पादकता असं त्या ठिकाणी संबोधलं जातं. कुजणे किंवा यालाच आपण विघटन किंवा डिकम्पोजिशन म्हणूयात. तर काय होतं, मृत प्राणी आणि वनस्पती यांचे अवशेष जे आहेत तर ते बुरशी, कवक आणि इतर वेगवेगळ्या सूक्ष्मजीवांद्वारे त्यांचं विघटन घडवून आणलं जातं आणि सेंद्रिय पदार्थांचं रूपांतर असेंद्रिय पदार्थांमध्ये केलं जातं. पोषण चक्र, वेगवेगळ्या प्रकारची पोषण चक्र असतात. सो ट्रॉपिक लेवल किंवा ट्रॉपिक सायकल ज्याला म्हटलं जातं, हा पोषण चक्राचा मनोरा आहे किंवा पोषण चक्राच्या बाबतीमध्ये हे उत्पादकांपासून ते उच्च भक्षकांपर्यंत हे पोषण चक्र जे आहे तर ते कार्यान्वित होतं. ऊर्जा प्रवाह, सूर्याकडून येणाऱ्या उष्णता ऊर्जेपैकी 2 ते 10% ऊर्जेचा वापर जो आहे तर तो या ठिकाणी कुणाद्वारे केला जातो, उत्पादकांद्वारे केला जातो. आणि त्याच्यानंतर उत्पादकांकडून प्राथमिक भक्षकांकडे, प्राथमिक भक्षकांकडून द्वितीयक भक्षकांकडे, द्वितीयक भक्षकांकडून तृतीयक भक्षकांकडे एनर्जी ट्रान्सफर होते. का असं आहे की कोई मिल गया मधल्या जादूसारखा आपण धूप 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 म्हणून आपल्याला एनर्जी वगैरे मिळत नाही ना, बरोबर ना. सो हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. ऊर्जा प्रवाह किंवा एनर्जी फ्लो. सो या सगळ्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत तर त्या परिसंस्थेमध्ये घडतायत. त्यामुळं ABCD बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. नेक्स्ट, पृथ्वीच्या वातावरणाच्या डॅश भागात वातावरणातील हवेच्या एकूण 70% भाग असतो. आणि इकडे इंग्लिशमध्ये दिलेले स्ट्रॅटोस्फियर, मेसोस्फियर, थर्मोस्फियर आणि ट्रोपोस्फियर. काय येईल उत्तर, ट्रोपोस्फियर किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, तपांबर. तपांबराचा जर विचार केला तर एकूण हवेपैकी 70% हवा आणि एकूण बाष्पापैकी 90% बाष्प हे आपल्याला कुठं बघायला मिळतं, तपांबरामध्ये बघायला मिळतं. त्याचबरोबर हवामानाशी संबंधित सर्व आविष्कार, मग त्याच्यामध्ये धूळ, धुके, वादळे, बर्फ, पर्जन्य हे सगळे आविष्कार जे आहेत तर ते आपल्याला तपांबर किंवा ट्रोपोस्फियर मध्ये बघायला मिळतात. म्हणून मानवी जीवितासाठी आवश्यक असणारा किंवा उपयुक्त असणारा थर तपांबर त्या ठिकाणी मानला जातो. ट्रोपोस्फियर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 0 किलोमीटर पासून साधारणपणे 13 किलोमीटर उंचीपर्यंत तपांबराचा थर जो आहे तर तो आपल्याला पाहायला मिळतो. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हे होते इन जनरल 2022च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमधले प्रश्न, ज्याचा आपण डिटेल स्वरूपात अनालिसिस या ठिकाणी केले. स्वराज्य प्रबोधिनी अंतर्गत आपण वेगवेगळे उपक्रम राबवतोय, ज्याच्यामध्ये स्वराज्य सृष्टी नावाची आपण पर्यावरणाची बॅच लॉन्च केलेली आहे, ज्याच्यात PYQ अनालिसिस, कन्सेप्ट, फॅक्ट्स आणि करंट अफेअर्स रिलेटेड टू एन्व्हायरमेंट अशा स्वरूपात फुल प्रूफ एक वन स्टॉप सोल्युशन स्वरूपात पर्यावरणावरती काम जे आहे तर ते आपण करतोय. फक्त 5 मार्कासाठी येईल, 4 मार्कासाठी येईल म्हणून शॉर्टकट मध्ये याच्यामध्ये पर्यावरण शिकवलं जात नाही, तर डिटेल स्वरूपात 25 तासापेक्षा जास्त तासांचं टीचिंग जे आहे तर ते यामध्ये केलेलं आहे आणि त्या माध्यमातून इनपुट जे आहेत तर ते इथं दिले जातात. ही बॅच जी आहे तर ती आपल्या स्वराज्य प्रबोधिनीच्या मोबाईल ऍप्लिकेशन वरती तुम्हाला अवेलेबल आहे. त्याची लिंक जी आहे, बॅचची लिंक आणि त्याचबरोबर मोबाईल ऍप्लिकेशनची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये या व्हिडिओच्या दिलेली आहे. सो ज्यांना ही बॅच जॉईन करायची असेल
तर त्यांनी त्या डिस्क्रिप्शन मधल्या लिंक थ्रू ती बॅच जी आहे तर ती जॉईन करू शकता. डिटेल स्वरूपात, वन स्टॉप सोल्युशन स्वरूपात या बॅच मध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या पर्यावरणाच्या घेतल्या जातील. अॅनालॉजीच्या स्वरूपात, एक्झाम्पलच्या स्वरूपात आणि इनोव्हेटिव्ह टीचिंग मेथडच्या स्वरूपात याच्यात इनपुट जे आहेत तर ते दिले जातील. आणि थोडासा अवघड वाटणारा विषय जो आहे तर तो सिम्प्लिफाय करण्याचा तुम्हाला प्रयत्न असेल. आता तुम्ही म्हणाल सर आमच्याकडे वेळ कमी आहे, तुम्ही आमचा 25 तास खाणार 5 प्रश्नांसाठी. तर आपल्या बॅचचा उद्देश हा फक्त आत्ताची 23ची कंबाईनची मेन्स वगैरे असा नसून एकदा बॅच केल्यानंतर तुम्हाला परत पर्यावरणाच्या बाबतीमध्ये दुसरं काही करायची गरज पडली नाही पाहिजे, हा उद्देश आहे. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अशाच प्रकारच्या कंटेंट ओरिएंटेड व्हिडिओसह भेटूयात पुढच्या या PYQ सिरीजच्या पुढच्या सेशनमध्ये 2021च्या राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या अनालिसिससह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. बाय बाय.